नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। हसत जगा, जगणं सोपं जातं। निगेटिव्ह विचारांना ब्रेक मिळतो ज्यावेळी आपल्याला हे वाक्य आठवतं की हसायचं आहे, स्माइल द्यायची आहे। कधी पण निगेटिव्ह विचारांमध्ये गुंतलात तर पटकन त्यातनं बाहेर येण्यासाठी कट क्लिअर कॅन्सल हे बोलत जा। आपल्या मेंदूला सवय लागते की आपण निगेटिव्ह विचार करत राहतो। त्यावेळी जर आपण म्हटलं मनातलं कट 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 कट, हा आज आपल्याशी शेजारची बाई भांडली, हिनं आपल्याला टोमणे दिले, तेच 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 डोक्यात आपल्या आठवतं, नवऱ्यानं अजून काय केलं, हे सगळं जे आपल्याला आठवतं ते आठवलं की त्यावेळी कट क्लिअर कॅन्सल म्हणायचं। म्हणजे जगण्याचा अर्थ आपल्याला कळतो, आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येत नाहीत आणि त्याच वेळी एक स्माइल द्यायची। वाटल्यास ताई आठवायची आणि ताईला एक स्माइल द्यायची। कुठेही असो, कसंही असो, स्माइल द्यायची। जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी मोकळ्या आकाशाकडे बघून मनसोक्त अफर्मेशन युनिव्हर्सला द्यायच्या। मनसोक्त मन मोकळं करायचं आणि कुठंच मन मोकळं होत नसेल तर वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉइस रेकॉर्ड पाठवून गप्पा मारायच्या। ज्यावेळी मला वेळ होईल त्यावेळी मी तुमच्या गप्पा नक्की ऐकीन आणि नक्की तुम्हाला उत्तर देईल। तर आज तुम्हाला कमेंटमध्ये काय करायचं आहे की ताई कोणाकोणाशी गप्पा मारते, या सगळ्यांनी सांगायचं आहे की ताईला आम्ही आमचे प्रॉब्लेम सांगतो आणि ताई आमच्याशी गप्पा मारते। याच्यासाठी आज मस्तपैकी कमेंट झाल्या पाहिजे। चला, खूप दिवस वाट बघत असणारं शेअर मार्केट एक अशी गोष्ट होती की शेअर मार्केटसाठी काय करायचं ही गोष्ट। शेअर मार्केट असो, बिझनेस ग्रोथ असो, नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन असो, पैशाची चणचण भासत असो, पैसा पुरवठी येत नसो, मनी प्रॉब्लेम जे कुठले आहेत ते, त्यात सगळ्यात महत्त्वाचं काम ह्याचं आहे ते शेअर मार्केटमध्ये गुंतलेल्या पैशावर किंवा त्याचे दर वाढणं, ह्याच्यासाठी हे प्रोडक्ट सगळ्यात सुंदर मी तयार केलंय। परवाच तुम्हाला बोलले होते की भरपूर सारे धमाके तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तर त्यातलाच हा एक प्रोडक्ट आणलेला आहे तुमच्यासाठी। तो म्हणजे शेअर मार्केट असो, अजून काही असो, कुठल्याही गोष्टीत तुम्हाला पैसा वाढवायचा आहे त्यासाठी एक नंबर काम करणारा क्रिस्टल तुमच्यासाठी घेऊन आली आहे। क्रिस्टल कसा तयार केला आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण ज्यांना प्रोडक्टची माहिती ऐकायची नसेल त्यांच्यासाठी आधी व्हिडिओ करूया आपण आणि नंतर मग आपण आपला प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवूया। तर ज्यांना हवं आहे त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आता उपाय सांगते। नोकरीसाठी असो, शेअर मार्केटसाठी असो, व्यापार वृद्धीसाठी असो, नोकरीतल्या काही अडचणी असो, पगार वाढावी असो, पैसा कसाही असो, नोकरी लागायची असो, लग्न व्हायचं असो, घरात आजारपण असो, काळी जादू करणी बाधा, ह्यानं सगळ्याने कशाने घासे आपल्या आयुष्यात जी सारी दुःख आहे, तुम्हाला मूल होत नाहीये, मुलांची लग्न होत नाहीये, असे अनेक प्रॉब्लेम अगदी थर्ड पार्टी पासून ते शेवटच्या आजारपणांपर्यंत सगळे प्रॉब्लेम घेऊन आली आहे मी तुम्हाला एका उपायामध्ये। आणि तो उपाय केला तर या सगळ्यातनं तुमची सुटका मस्तपैकी होऊ शकते। तर काय करायचंय आपल्याला? तुम्हाला घर घेता येत नाहीये, घर विकलं जात नाहीये, फार प्रॉब्लेम आहेत तुमचे, कोर्ट कचेऱ्या, पोलीस, काहीही, ह्याला प्रॉपर्टी कमी आली, त्याला प्रॉपर्टी कमी आली, असे तुमच्या जेवढ्या साऱ्या कमेंट आहेत किंवा प्रॉब्लेम आहेत त्यावर एकच सोल्युशन आहे। तो उपाय आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। काय करणं? पौर्णिमेच्या दिवशी सुरू करू शकता, अगर सोमवारी सुरू करू शकता। दोन्ही दिवस याच्यासाठी चांगले आहेत। एक पौर्णिमेला चालू करा आजपासून, नसेल तर सोमवारी चालू करा। एकही दिवस खंड नाही पडला पाहिजे। जेव्हा लेडीजला पिरियड असेल ते 5 दिवस सोडून त्यांनी पुढचे दिवस धरायचे आहेत, किंवा जर तुमच्या घरात शक्य असेल, मुलं मुली पती कुणीतरी नेऊन करत असेल हा उपाय, तर चालूच ठेवायचा आहे। सुतक आलं, पहिले कितीही दिवस झाले असतील, उपाय थोडा जास्त दिवस आहे पण उपाय तेवढा पॉवरफुल आहे म्हणून तुम्हाला तो जास्त दिवस करावा लागणार आहे। तर मध्ये सुतक आलं तर पहिले किती का दिवस झालेले असेल ना, सगळे कॅन्सल करून टाकायचे आणि पुढचे घ्यायचे। त्याच्यात काय करायचं हे पुढेपर्यंत व्यवस्थित ऐका। काय करायचं आहे आपल्याला, एक कितीतरी तुम्हाला पावशेर, अर्धा किलो काय लागतील तसे बदाम आणा। साधे बदाम, ब्राऊन बदाम, आपण जे खातो ते बदाम। 86 बदाम आपल्याला लागणार आहेत या उपायासाठी, कोणतीही तुमची तक्रार असो त्यासाठी।
86 बदाम एका डब्यामध्ये, स्टीलच्या घ्या कशाच्याही घ्या, प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा, कशातही. 86 बदाम मोजून एका पिशवीमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला, एका डब्यामध्ये बाजूला ठेवायचे आहेत. पौर्णिमेपासनं किंवा सोमवारपासनं रोज सकाळी संध्याकाळी ज्या वेळेला महादेवाला जायचं असतं, संध्याकाळी प्रदोष काळ चांगला असतो, त्यामुळे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला, तुमच्या नोकरीतनं ह्याच्यातनं वेळ मिळायचा. उपाय महादेवांच्या देवळातच करायचा आहे, घरात वगैरे कुठेही चालणार नाही. तर आपण जे 86 बदाम आपण जे काढून बाजूला ठेवले आहेत ते देवासमोर ठेवायचे, त्याला उदबत्ती ओवाळून क्लीन करायचं, डबा झाकून ठेवायचा, आपल्या कुलदेवतेला, आपल्या इष्टदेवतेला, आपल्या गुरूंना प्रार्थना करायची की या कामासाठी मी हा उपाय करत आहे. जे काही तुमचं असेल काम, एवढ्या सगळ्या मी सांगितलेल्या कामांमधलं, त्या कामासाठी मी हे करत आहे हे बोलायचं आणि नंतर उपायाला सुरुवात करायची. काय करायचं आहे नीट लक्षात घ्या. 2 बदाम त्यातले घ्यायचे आहेत. जे 86 बदाम आपण बाहेर काढले आहेत त्यातले 2 बदाम आपल्याला घ्यायचे आहेत. महादेवाच्या देवळात जायचं आहे, त्यांच्या पिंडीपाशी किंवा जे शिवलिंग असतं त्याच्या तिथं खाली दोन्ही बदाम ठेवायचे आहेत. 2 मिनिटं शांत राहायचं, ज्याच्यासाठी आपण उपाय करत आहोत हे त्यांना सांगायचं आणि तिथनं 1 बदाम घेऊन माघारी यायचं. आता जिथं देवळांमध्ये आज जाऊ देत नाही तिथं तुम्ही जिथं ते गुरु जे असतील, गुरव असतील, काय असतील, त्यांच्या हातात द्या आणि त्यांना सांगा हे 2 बदाम 2 मिनिटं तिथं ठेवा आणि त्यातला 1 बदाम काढून मला द्या. यापेक्षा जर महादेवाच्या ते पण कुणी करत नसेल तर जिथनं आपण दर्शन घेतो तिथं 1 बदाम ठेवायचा आणि तिथनं आपण दोन्ही बदाम ठेवायचे, महादेवाला प्रार्थना करायची, 1 बदाम महादेवापाशीच राहील, दुसरा बदाम उचलून आपण घरी यायचं. आता हेही कुणी करू देत नसेल तर महादेवाच्या देवळाच्या आसपास कुठं पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली तो बदाम ठेवला तरीही चालेल. बेलाचं झाड असेल तर पिंपळाचं नाही, तर पिंपळाचं नाही तर बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाखाली तो बदाम ठेवायचा आहे आणि निघून यायचा आहे. यापेक्षा पण काहीच नाही तुम्हाला मिळालं तर महादेवाच्या देवळाच्या आवारात कुठंही मातीमध्ये तो 1 बदाम तुम्ही पुरू शकता. बघा तुम्हाला मी किती प्रकार सांगितले, याच्यापेक्षा वेगळे प्रश्न करायचे नाही. तर त्याच्यामध्ये 1 बदाम ठेवायचा आणि 1 बदाम घरी घेऊन यायचा. असं ओळीनं आपल्याला 43 दिवस करायचं आहे. 43 दिवस 1 बदाम महादेवाला, 1 बदाम आपल्या घरी येऊन तो दुसऱ्या डब्यात ठेवायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा 2 घेऊन जायचे, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, असं 5-6 दिवस झाल्यावर जर पिरियड आला थांबायचं, 5 दिवसानं ते धरून कंटिन्यू करायचं. पण त्या 5 दिवसानं जर सुतक आलं, कुठलंही सुतक असो, भाऊकीचं असो नाहीतर अजून काही असो, उपाय करायचा नाही. ते बदाम तुम्ही परत उदबत्ती ओवाळून वापरू शकता. बदामाला हात लावू नका सुतकामध्ये, म्हणजे त्याचं काही होणार नाही. पिरियडमध्येही चुकूनही बदामांना हात लावू नका. तर सुतक आलं तर ते सोडून द्यायचं, परत पहिल्यापासून उपाय करायला सुरुवात करायची. पिरियड असताना सुद्धा जर तुमचे पती, मुलं, मुली, सासू, सासरे कुणीतरी हा उपाय पुढे नेत असेल तर पिरियडमध्ये 5 दिवस गॅप घ्यायची सुद्धा कारण नाही. दुसऱ्या कुणाच्या तरी हातातनं ते 2 बदाम घेऊन तुम्ही 43 दिवस पूर्ण करू शकता. जी इच्छा तुम्ही बोलली आहे ती 43 दिवसामध्ये सक्सेस होणारच, हा माझा महादेवांचा विश्वास आहे आणि हा इतका गुप्त उपाय आहे की ह्याचा फायदा पण तुम्हाला तितकाच होणार आहे. काय करायचं, 43 दिवसानंतर आपल्या डब्यामध्ये साठणार आहेत 43 बदाम आणि महादेवाला गेलेले असणारे ते बदाम 43. तर जे राहिलेले बदाम आहेत, जे रोज आपण आणून ठेवलेले आहेत, ते बदाम 43व्या दिवशी, 44व्या दिवशी, 43 दिवस पूर्ण झाले, 44व्या दिवशी 43 बदाम घेऊन कोणत्याही पवित्र ठिकाणी, म्हणजे नदी असो, तलाव असो, विहीर असो, समुद्र असो, या 4 ठिकाणी चांगल्या पाण्यामध्ये ते बदाम प्रवाहित करायचे आहेत, सोडून द्यायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे की मी या अपेक्षेसाठी हे केलं होतं, ती पूर्ण झाली असली तर थँक्यू बोला, नसेल झाली तरी सुद्धा ती व्हायला सुरुवात होईल. विश्वासानं करा. त्यामध्ये त्या सगळ्या दिवसांमध्ये 43 दिवसांमध्ये पॉझिटिव्ह राहा. कुणाची निंदा नालस्ती करू नका. शक्य असेल तर नॉनव्हेज खाऊ नका, नसेल शक्य तर खुशाल खा, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. तर
एवढं सगळं करायचं आहे आणि 44व्या दिवशी ते 43 बदाम वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहेत. आश्चर्यकारकरित्या तुमची जी आयुष्यभर कामं झाली नाहीत ती 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी व्हायला सुरुवात होईल. अगदी जर तुमची कार्मिक बंधनं नसतील चांगली तर उशिरा होतील, पण ती कामं ही परफेक्ट होणार. तर सगळ्यांसाठी महाउपाय बदामाचा तुमच्या लक्षात आला असेल तर आता मी बोलते माझ्या लाडक्या प्रोडक्ट्स बद्दल. तेवढाच आनंद होत आहे मला जेवढा सरस्वती यंत्राला किंवा कशाला होत होता तो. तर हा आहे पायराइडचा कॉइन. पायराइड क्रिस्टल हा पैसा खेचून आणायचं काम करतो, आपल्या विचारांमध्ये बदल करायचं काम करतो. हा पायराइड क्रिस्टलचे तर सगळे मी सांगितले आहे. तर आता हा या पायराइड क्रिस्टलवर हे नंबर्स बनवले आहेत आणि इकडे बनवला आहे डॉलरचा सिम्बॉल. उलटा दिसत असेल तुम्हाला, डॉलरचा सिम्बॉल. आता हा सगळ्यात जास्त उसळी मारणार आहे तो शेअर मार्केटसाठी. शेअर मार्केटसाठी, बिझनेस ग्रोथसाठी, नोकरी प्रमोशनसाठी, नोकरी लागत नसेल तर त्यासाठी, पैशाच्या ज्या कुठल्या अडचणी आहेत, लोकांकडे तुमचा पैसा अडकलेला आहे त्यासाठी. या पैशाच्या सगळ्या प्रॉब्लेमवर रामबाण क्रिस्टल आहे हा क्रिस्टल. आता या क्रिस्टलला मी अजून नाव ठेवलेलं नाहीये, फक्त तुम्हाला पुढे घेऊन आलेली आहे, कारण नाव ठेवण्यासाठी हा क्रिस्टल जन्मालाच आज आलेला आहे, त्यामुळे त्याला कुठलं आधीचं नाव नाहीये. मी नाव देईल त्याला. आपल्याकडं पीस अवेलेबल झालेले आहेत. पटपट बुकिंग करा, कारण मला माहीत आहे की 1-2 तासात सगळे क्रिस्टल संपणार आहेत. त्यामुळं पटकन किंमत विचारा आणि झटकन घेऊन टाका. आता मी ह्याच्यावरच्या अक्षरांची तुम्हाला, अंकांची तुम्हाला हे सांगते की हा आहे लिशो ग्रेड नावाचा ग्रेड, म्हणजे जो चिनी लोक वापरतात किंवा त्या भागात वापरला जायचा तो. की पूर्वी जे याच्यावर कासवाच्या पाठीवर त्या लोकांनी जे यंत्र नंबर केले होते तेच आपल्या इकडं अंकशास्त्र म्हणून प्रचलित आहेत. तर ते नंबर ह्याच्यावर आहे. तर ह्याच्यावर नंबर काय आहे? 4, 9, 2, 3, 5, 7, 8, 1, 6 असे चौकोनी 3 ग्रेडमध्ये ह्याच्यावर नंबर आहेत. पण या नंबरची तुम्ही उभी बेरीज करा, आडवी बेरीज करा, तिरकी बेरीज करा, कशीही बेरीज करा, याची संख्या येणार आहे 15. 15चा एक आकडा काय होतो? 6. 6 कुणाचा नंबर आहे? शुक्राचा. तर शुक्र ग्रह मजबूत झाल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये उसळी खाणार नाही. शुक्र ग्रह मजबूत झाल्याशिवाय बिझनेस ग्रोथ होणार नाही, मनी फ्लो वाढणार नाही. त्यामुळं शुक्र मजबूत करण्याचं एकमेव साधन आहे. अजून एक साधन, एकमेव नाही, शुक्रमणी आहेतच आपले, पण हा इतका अजूबा आहे. तुम्ही कशी बेरीज केली तरी 15 येणार आणि त्याची शेवटचा अंक 6 येणार. त्याच्यामुळं शुक्राचं राज्य सुद्धा या क्रिस्टलवर आहे. त्याचप्रमाणे ह्याच्या मागं आहे सिम्बॉल डॉलरचा. तर हे दोन्ही गोष्टी वापरायचा कसा आहे? तर ह्याच्यावरचे ना अंक बोलायची गरज आहे तुम्हाला, ना सिम्बॉल बोलायची गरज आहे तुम्हाला. फक्त गरज आहे तुम्हाला अफर्मेशन द्यायची आणि ज्या कामासाठी तुम्ही जात असाल त्यावेळी व्यवस्थित आपल्याजवळ ठेवायची. सरस्वती क्रिस्टल सारखा 520च्या राजासारखा ह्याला सुद्धा बॉक्स आहे, त्यामुळं नेणं आणणं तुम्हाला सोपं होईल. वापरायचा आहे माझ्याकडनं पोचल्यावर 12 तास देवळामध्ये ठेवायचा आहे. ज्याच्या नावाची रेकी केली असेल त्यानंच वापरायचं आहे. फक्त आणि फक्त जवळ ठेवून याचे आणि तुमचे रिलेशन झाले पाहिजेत व्यवस्थित चांगले. तुम्ही जे ह्याला मागाल, जे ह्याला बोलाल तेच. अफर्मेशन पॉझिटिव्हमध्ये द्यायच्या. कुठल्याही वेळी कधीही अफर्मेशन देऊ शकता. त्यातल्या त्यात सकाळी उठल्या आणि रात्री झोपताना क्रिस्टल आपल्या हातामध्ये घ्यावा, क्रिस्टलवर प्रेम करावं, क्रिस्टलला अफर्मेशन द्याव्यात, एक छानशी स्माईल द्यावी, थँक्यू युनिवर्स म्हणावं आणि क्रिस्टल ठेवून झोपी जावं. क्रिस्टल उशाखाली घेतलात तरीही चालेल. त्याच्यावरचे जे हे 6 नंबर आहेत सगळे
ते तुम्हाला पावर देत राहतील. तुमच्या विचारांमध्ये फरक पडेल. पैसा कुठून कमवावा, कसा कमवावा, त्याच्या आयडिया तुमच्याकडे येत राहतील. शेअर मार्केट असेल तरी सुद्धा आयडिया तुमच्याकडे येत राहतील. आणि अतिशय 1000% मी माझ्या या अभ्यासावर मला भरोसा आहे की जे जे मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही फक्त अफर्मेशन द्यायच्या, मी पॉवरफुल रेकी तुम्हाला द्यायची आणि हे तुमचं काम करणार आहे. तर या प्रकारचा हा आहे. आतमध्ये पायराइड आहे, पायराइडचाच हा कॉइन आहे. नाव बघूया, मी नाव ठेवते त्याचं, जरा डोकं चालवून त्याचं नाव एक ठेवूया आपण. तर वरच्या नंबरवरती किंमत विचारा, लवकर लवकर बुकिंग करा. याचप्रमाणे हा वापरायचा आहे. एका क्रिस्टलवर एकाचीच रेकी होणार आहे, दुसऱ्याची रेकी होणार नाही. तिसरा प्रश्न तुमचा कायमचा, ताई ह्याच्यावर परत परत रेकी घ्यावी लागेल का? तर माझं हेच उत्तर आहे. तुम्हाला परत परत कपडे घ्यावे लागतील का? तुम्हाला रोज रोज अन्न खावं लागेल का? तुम्हाला गाडी बदलून घ्यावी लागेल का? तुम्हाला चष्मा बदलून घ्यावा लागेल का? तर तेच हे आहे, ह्याच्यावर रेकी घ्यावी लागेल. नाही तर 6 महिन्यानं दुसरा क्रिस्टल घ्यावा लागेल. स्पष्ट आधीच सांगून टाकते मी तुम्हाला की 6 महिन्याचीच रेकी पॅक ह्याला देणार आहे. त्यामुळं ज्याच्या नावाचा असेल त्यानंच वापरायचा. क्रिस्टल हा आपला लपून ठेवा. लोकाची नजर आपल्या अंकांवर गेली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या. जात नाही रेकी, लगेच जात नाही, पण लोकाला उत्सुकता लागते आणि मग ती म्हणतात असं, अरे ह्याच्याकडं हे आहे म्हणून ह्याचं एवढं काम व्हायला लागले, ह्याचे अचानक दिवस ह्याच्यामुळे पालटले. अशा निगेटिव्ह एनर्जी खेचायची पॉवर त्याच्यामध्ये आहे. तो जो बोलला त्याला तो माघारी करणार, बरोबर त्याचं काम तो करणार. पण तरीही कोणाला दाखवू नका, मुलांच्या हातात देऊ नका, हातातनं पाडू नका. या सगळ्या गोष्टी सांभाळा आणि पटपट वरती दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करून टाका. पहिला व्हिडिओ कसा वाटला, त्याआधीच्या कमेंट कशा करायच्या तुम्हाला, ते सगळं लक्षात आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. तर लवकरात लवकर क्रिस्टल बुक करा. चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय. तरी सुद्धा अजून एक सांगते की पौर्णिमा आज आहे. आजचा चंद्राला आपल्याला जे काही रेमेडी चंद्राच्या आहेत किंवा क्रिस्टल हे आपले सगळे चार्ज करायचे आहेत ते आज रात्री करायचे, कारण उद्या सूर्य बघणार आहे आणि उद्या जेव्हा चंद्र येणार आहे तोवर पौर्णिमा संपणार आहे. त्यामुळं क्रिस्टलच्या रेमेडी किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या फुलमूनच्या रेमेडी जे जे करत आहेत, फुलमून वॉटर ज्यांना बनवायचं आहे त्यांनी आज सगळं करायचं आहे, ना की उद्या. उद्या चंद्राच्या वेळी पौर्णिमा नाही आहे, तर आज आहे. तर आज सगळ्यांनी हे करा. तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय.